नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आलो आहे गावात. ह्या आहे आपला नर्मदा सागर. तुम्ही ही शेवटचं पाणी दिले असेल गाव बघा, ह्या नर्मदा सागर आहे. आता ज्या शेतकरी मित्रांनी शेवटचं पाणी गव्हाला दिलेलं असेल तुषार सिंचननी किंवा पट पाणी, तर आपले पाईप गव्हामध्ये आहेच. तर शेतकरी मित्रांनो, आता आपला गहू सोंगायला येणार, काढणीस येणार आणि आपण काढणार मशीनने, हार्वेस्टरने. तर आपला गहू काढायच्या अगोदरच शेवटचं पाणी देऊन झालं असेल. जर वयाने आली असेल तर तुम्ही तुमच्या गव्हामधले जे काही तुषार सिंचन आहे, स्प्रिंकलर आहे, पाईप आहे, ते गोळा करा शेतकरी मित्रांनो आताच. जर सोंगणीला आल्यानंतर जर आपण गोळा करायला गेलो तर नुकसान होते शेतकरी मित्रांनो. गव्हामध्ये फिरता येत नाही. तर तुम्ही लवकरात लवकर पाईप गोळा करून घ्या शेतकरी मित्रांनो. आता तुम्हाला सोयीस्कर जाईल, चालता येईल व्यवस्थित, कारण की आता हिरवा गहू आहे. तर मी केलेले आहे शेतकरी मित्रांनो जमा. बघा, हे मी पाईप जमा केलेले आहे. गव्हातून पूर्ण काढून घ्या. आता तुम्हाला पूर्ण शेत घुमता येते, पाहता येते कुठं पाईप आहे आपलं, कुठं बेंड आहे, कुठं टी आहे. कारण की मशीन शेतात आल्यानंतर आपलं नुकसान होऊ शकते शेतकरी मित्रांनो, आणि त्या मशीनचंही नुकसान होऊ शकते. जर एखादा पाईप, एखादा नवजल जर त्या मशीनमध्ये गेलं तर दोन्हीही, आपलंही नुकसान, त्याचंही नुकसान, नाही का? तर असं होऊ नये त्यासाठी पहिलेच, आताच अगोदरच ज्या शेतकऱ्यांची ओलीत झाली असेल तर लवकरात लवकर पाईप जमा करा शेतकरी मित्रांनो. आणि काही शेतकरी मित्रांचे पाईप मोजून राहतात, तर पूर्ण नवजल मोजून किती आहे, काय आहे, कुठे राहायला तर नाही कुठं आपल्या शेतामध्ये. तर करून घ्या शेतकरी मित्रांनो. नक्की आपल्याला करायचे आहे ते पाईप जमा, आणि तुम्ही करून घ्या. बघा, एकदा गहू जर आला सोंगाले तर खूप भारी जाते शेतकरी मित्रांनो पाईप जमा करायला. तर बघा, अशा पद्धतीने जमा करा. अशी मचांग बनवा, अशी शिडी बनवा पाईप ठेवायला. बघा, तर तुम्ही जमा करू. मी तर जमा करायला सुरुवात केलेलीच आहे शेतकरी मित्रांनो. अर्धे झाले, अर्धे व्हायचे आहे जमा. आज एकाच दिवशी होणार नाही, कारण की खूप दुरून आणावं लागतं, नाही का? आता ऊन झाली, तर आता उद्या पाहू काही पाईप शेतकरी मित्रांनो, नाही? तर ह्या व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ देऊ. संध्याकाळी 7 वाजता व्हिडिओ येणारच आहे. पुन्हा व्हिडिओ. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.